तर सकाळचं मॉर्निंग रुटीन दाखवायचं म्हणून मी हा व्हिडिओ केला होता, पण पूर्ण न करताच तो फक्त नाश्त्याचा व्हिडिओ झाला। तर पहा आता पोहे बनवत आहे नाश्त्यासाठी आज, आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी दाखवत आहे नाश्त्यासाठी बनवण्याचा हा पदार्थ, तो म्हणजे पोहे, सर्वांच्या आवडीचा आणि नवीन असं काही नाही, सर्वजण बनवतात तोच। तर मस्त तेल टाकून घेतलं, जिरे मोहरी फोडणी दिली, कढीपत्ता टाकला, छान कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये कांदा टाकून घेतला। जास्त हाय फ्लेमवरती नाही भाजायचा कांदा, थोडाच भाजायचा आहे। त्यानंतर शेंगदाणे टाकून घेतले, जे की मी आधी तेलामध्ये फ्राय केले होते। आता दोन्ही पण जेव्हा शेंगदाणे आणि कांदा छान असा मिक्स होईल तेलामध्ये, तेव्हा आपल्याला हळद टाकून घ्यायची। यामध्ये मीठ सर्वात शेवटी टाकायचं आहे। तर हळद टाकली मी अंदाजानुसार, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका, आणि मिक्स करून घेतली हळद। त्यानंतर इथे मी पोहे टाकून घेते, जे मी भिजवले होते 5 मिनिटं अगोदर। पोहे करायला खूप सोपे आहेत, फक्त पोहे भिजवण्याची टेक्निक माहिती असली पाहिजे। जास्त गिजगा पण नाही झाले पाहिजेत आणि जास्त असे कडक पण नाही झाले पाहिजेत। तर मस्त असे भिजून घेतलेले पोहे मी टाकून घेतले। लाईटचा थोडासा इश्यू होता, त्यामुळे लाईट इफेक्ट कमी दिसतोय, तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। आता पोहे टाकून झाल्यानंतर मी मस्तपैकी मिक्स करून घेते त्याला। मी स्वयंपाक बनवल्यानंतर सर्वात शेवटी नाश्ता बनवत असते, कारण मग नाश्ता जसं प्लेटमध्ये काढून घेतला की मग सर्व काही आवरायला रिकामं होऊन जातं। त्यामुळे मी नाश्ता हा सर्वात शेवटी बनवते। पहिल्यांदा मी भाजी बनवते, त्यानंतर चपात्या बनवून घेते, मग चहा ठेवते, आणि चहा झाला की मी नाश्ता बनवते। अशा प्रकारे केलं की जास्त राडा पण होत नाही किचन ओट्यावरती, आणि नाश्ता बनवून झाला की तो सर्वांना प्लेटमध्ये काढून दिला की आपण सर्व काही आवरायला मोकळे होऊन जातो। आता पोहे तयार झाले आहेत, मिक्स करून घेतलेत, आणि आता यामध्ये मी एकदम शेवटी, म्हणजे जेव्हा पोहे आता शिजत आलेत थोडे, तेव्हा मी त्यामध्ये मीठ टाकून घेतले। आधी मीठ टाकायचं नाही कांदा आणि शेंगदाण्यामध्ये, कारण तेव्हा तुम्ही जर आधी मीठ टाकून घेतलं तर कांद्याला किंवा शेंगदाण्याच्या एखाद्या फोलफाटा असतो त्याला लागून जातं, आणि तो कुठेतरी तुम्ही एखादा खाल्ला की जास्तच खारट लागतो। त्यामुळे असं करायचं, नंतर टाकायचं मीठ कधीही। आता मीठ मिक्स करून झालेलं आहे आपलं छानपैकी मस्त असं, आणि पोह्याला एक वाफ काढून घ्यायची आपल्याला। जर नसेल काढायची तर काहीच प्रॉब्लेम नाही। आणि अशा प्रकारे इथे माझे पोहे शिजलेले आहेत। मस्तपैकी अशी हिरवीगार कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली, आणि आता पोहे मस्त खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। आज हा सकाळचा नाश्ता आहे, आणि आज आहे मंगळवार, मी आज केलेत पोहे। आता उद्या बघू काय करते ते, उपमा की शिरा। इडली डोसे तर होऊ शकत नाही, कारण आठवड्याचा पहिलाच दुसराच वार आहे हा, त्यामुळे असे काही नाश्ता मी पहिल्या दुसऱ्या दिवशी करत नाही। सॅटर्डे संडेला ठीक आहे। तर मस्त आता वाफ देऊन घेते, शिजले आहेत तरी पण एक वाफ देऊन घेतली। आता परत एकदा मिक्स करून घ्यायचे छानपैकी। आणि तुम्हाला असे जे नाश्त्याच्या पदार्थाचे व्हिडिओ आहेत ते बघायला आवडतील का, मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजेच मी तसे व्हिडिओ बनवत जाईल आता यापुढे। तर आता आपले पोहे रेडी झालेले आहेत, मस्त असे प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे। आणि जेव्हा तुम्ही कधी मनापासून नाश्ता बनवाल तेव्हा खरंच तो छान होतो। चला लाईक करा आणि पोहे खा मस्तपैकी।